नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण या व्हिडिओमध्ये LLB 5 इयर्स 2025चं कॅप राउंड 3चं कॉलेज अलॉटमेंट हे पब्लिश झालेलं आहे. खूप विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉटमेंट झालेले आहेत. त्या विद्यार्थ्यांचं प्रथमतः कॉंग्रॅच्युलेशन. आणि ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉटमेंट झालेलं नाही, अशा विद्यार्थ्यांनी पुढे काय करायचं आहे, कोणती प्रोसेस अप्लाय करायची आहे, त्याची सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. ओके. तुम्ही जर चॅनलला नवीन असाल, तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि या व्हिडिओला सुद्धा करा, जेणेकरून सर्व डाउट्स तुमचे या व्हिडिओमधून क्लिअर होतील. जर आता आपण बघितलं, खूप विद्यार्थ्यांचा हाही प्रश्न आहे, की सर मला कॉलेज अलॉटमेंट झालेला आहे, बट तो कॉलेज मला नाही पाहिजे. तर मी काय करू? त्या केसमध्ये तुम्हाला जर तो कॉलेज नाही पाहिजे, तर त्या कॉलेजला फ्रीज वगैरे काही करू नका. ओके. डायरेक्टली तुम्ही इन्स्टिट्यूट लेव्हल राउंडमध्ये पार्टिसिपेट करू शकता. पण प्रिव्हियस जी सीट असेल तुमची, जी तुम्हाला कॅप राउंड 3 मध्ये भेटलेली आहे, ती तुमची सीट ही ऑटोमॅटिक कॅन्सल होऊन जाईल. ओके. मग तुम्ही कॅप राउंड 4 म्हणजेच इन्स्टिट्यूट लेव्हल राउंडमध्ये पार्टिसिपेट करू शकता. कॉलेजचे प्रेफरन्स देऊ शकता. सो कशा पद्धतीने प्रोसेस आहे, ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉटमेंट नाही झालं, त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, याची सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. पूर्ण व्हिडिओ बघा, जेणेकरून सर्व डाउट्स तुमचे क्लिअर होतील. इन्स्टिट्यूट लेव्हल राउंड आणि स्पॉट राउंड. आता हे दोन्ही राउंड काय असतात, याबाबतची डिटेल व्हिडिओ मी बनवलेली आहे. ती तुम्हाला आपल्या चॅनलला अवेलेबल आहे. ती तुम्ही बघू शकता. पण इन्स्टिट्यूट लेव्हल आता ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉटमेंट नाही झालेलं आहे, असे विद्यार्थी काय करायचं आहे ते तुम्हाला मी सांगत आहे. इन्स्टिट्यूट लेव्हल राउंड फॉर ACAP सीट्स म्हणजेच जे काही आता इन्स्टिट्यूट लेव्हल राउंड कधी असतो, काय असतो त्याची माहिती तुम्हाला मी सांगत आहे. कॅप राउंड 3 मध्ये जे विद्यार्थी कॉलेजमध्ये ॲडमिशनसाठी जाणार आहेत, त्या विद्यार्थ्यांचं तिकडे ॲडमिशन घेतील. ज्या विद्यार्थी ॲडमिशन नाही घेणार किंवा जे विद्यार्थी ॲडमिशन तिकडे घेतील, फॉर एक्झाम्पल इकडे समजा एखाद्या कॉलेजमध्ये 300 सीट्स अवेलेबल होत्या. त्यामधल्या जर आपण बघितल्या, तर आतापर्यंत 200 सीट्स या फिलअप झालेल्या आहेत आणि कॅप राउंड 3 मध्ये आता जे काही विद्यार्थी जातील, त्यामध्ये जर बघितलं आपण तर 60 सीट्स या फिल होतील त्या कॉलेजेसमध्ये. मग टोटल जर 300 मायनस आपण 260 जर केले, तर 40 सीट्स या रिमेनिंग पेंडिंग आहेत. सो या 40 सीट्ससाठी मग तुमचं इन्स्टिट्यूट लेव्हल राउंड हे चालू होईल. इन्स्टिट्यूट लेव्हल राउंड हे व्हॅकंट सीट ही तुम्हाला कोणत्या कॉलेजला किती पेंडिंग आहेत हे 13 सप्टेंबरला तुम्हाला माहिती पडेल, की कोणत्या कॉलेजला किती व्हॅकंट सीट्स आहेत. त्यानंतर मग ज्या विद्यार्थ्यांना काही चेंजेस करायचे असतील, कॉलेजचे प्रेफरन्स द्यायचे तुम्हाला प्रॉपरली, ते कधी तुम्हाला द्यायचे 13 सप्टेंबरपासूनच ते 16 सप्टेंबरपर्यंत तुम्ही कॉलेजचे प्रेफरन्स तुम्ही देऊ शकता. ॲज पर जे काही व्हॅकंट सीट्स ज्या कॉलेजेसमध्ये पेंडिंग असतील, त्या पद्धतीने तुम्हाला तुम्हाला कॉलेजचे प्रेफरन्स हे चॉईस करायचे आहेत. कॅप राउंड 3चा हा कट ऑफ किती लागलेला आहे, त्यानुसारच तुम्ही कॉलेजचे प्रेफरन्स द्यायचे आहेत. सो यामध्ये मग तुम्हाला कॉलेजचे प्रेफरन्स कधीपासून द्यायचे आहेत? 13 सप्टेंबर टू 16 सप्टेंबर. त्यामध्ये काही तुम्हाला चेंजेस करायचे असतील, चेंजेस करू शकता. जे काही चेंजेस करायचे असतील ते चेंजेस करा. पण तुम्हाला हे 16 सप्टेंबरपर्यंत सर्व गोष्टी करायच्या आहेत. त्यानंतर मग तुमची एक मेरिट लिस्ट पब्लिश होते. ती तुमची कॉलेज नोटीस बोर्डला पण पब्लिश होते. कॉलेजच्या वेबसाईटला पण पब्लिश होते आणि कॅप पोर्टल जो आपला आहे, जसं की तुम्ही आता बघत आहात त्याच्यामध्ये, त्यामध्ये सुद्धा तुमची मेरिट लिस्ट ही पब्लिश होत असते. मेरिट लिस्ट पब्लिश ही कधी होणार आहे? 17 सप्टेंबर 2025 रोजी. त्यामध्ये तुम्हाला समजेल, की तुम्हाला तुमच्या कॉलेजला जे काही तुम्ही कॉलेजचे रेफरन्स दिलेले आहात, त्यानुसार तुम्हाला मेरिट नंबर येईल. म्हणजे 1 नंबर एखाद्या कॉलेजचा तुम्ही ॲप्लाय केला असेल, तर तुम्हाला तिकडे 1 नंबर आला असेल मेरिट नंबर, तर हा तुमचा मेरिट नंबर 1 आहे. त्या कॉलेजमध्ये समजा 5 व्हॅकन्सी असतील आणि तुमचा मेरिट नंबर इथे 1 आहे, याचा अर्थ तुम्हाला तो कॉलेज अलॉटमेंट होऊन जाईल. मग तुम्हाला फक्त याच कॉलेजला ॲडमिशनसाठी जायचं आहे. ओके. त्याची पूर्ण डिटेल इन्स्टिट्यूट लेव्हल राउंड, स्पॉट राउंड काय असतो त्याची डिटेल व्हिडिओ मी तुम्हाला सांगितलेली आहे. ती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देतो. ती तुम्ही व्हिडिओ बघा. पण हे राउंड कधी चालू होणार आहे त्याची डेट तुम्हाला यामध्ये मी देत आहे. नंतरला मग जे विद्यार्थी ज्यांचा मेरिट नंबर चांगला असेल,
ते विद्यार्थी मग ॲडमिशनसाठी जातील 18 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर 2025 यामध्ये तुमचं ॲडमिशन होणार आहे. आता खूप विद्यार्थ्यांचा प्रश्न असतो, की सर स्पॉट राउंड कधी असतो मग? स्पॉट राउंड हा नक्की चालू असतो का? सो स्पॉट राउंड म्हणजे काय? इन्स्टिट्यूट लेव्हल राउंडमध्ये हे कॉलेजचा राउंड असतो. कॉलेजवरती डिपेंड असतं कधीपर्यंत ॲडमिशन घ्यायचे आहेत. 2 दिवस जास्तीत जास्त कॉलेज हे थांबत असतं. 2 दिवस जर बघितलं, समजा कोणी स्टुडंट जर तिकडे नाही आलं, तर दुसऱ्या दिवशी इव्हनिंगला डायरेक्टली ते जे अवेलेबल असतील स्टुडंट, त्या स्टुडंटला डायरेक्टली ॲडमिशन देऊन टाकतात. त्यालाच आपण नॉर्मली स्पॉट राउंड हे बोलत असतो. कारण की कॉलेज किती दिवस तुमच्यासाठी थांबणार आहे. ओके. त्यांना पण ॲडमिशनसाठी कॉलेजेसमध्ये फुलफिल करायचे सीट्स, तर त्यासाठी ते कॉलेजेसवर डिपेंड असतं. सो ते ॲडमिशन जे स्टुडंट तिकडे अवेलेबल असतील, ते तिकडे ॲडमिशन त्यांना देऊन टाकतात. पण हे ॲज अ रिस्क आहे. ज्या विद्यार्थ्यांना कॅप राउंड 3 मध्ये कॉलेज अलॉटमेंट झालेले आहेत, त्या विद्यार्थ्यांना पुढे इन्स्टिट्यूट लेव्हल राउंडला जायचं आहे, तर ते तुम्ही रिस्क घेऊन तुम्ही पुढे जाऊ शकता. जर तुम्हाला इन्स्टिट्यूट राउंडमध्ये कॉलेज नाही भेटलं, तर तुमचं वर्षसुद्धा वाया जाऊ शकतो. सो त्यानुसारच तुम्हाला चेक करायचं आहे आणि इन्स्टिट्यूट राउंड समजा 13 सप्टेंबरपासून चालू होत आहे. तुम्ही आत्तापासूनच व्हिजिट करू शकता मॅनेजमेंट कोटा थ्रू ॲडमिशनसाठी जर तुम्हाला तिकडे ॲडमिशन घ्यायचं असेल, तर मॅनेजमेंट राउंडसुद्धा असा सेपरेट असा नसतो. डायरेक्टली तुम्हाला व्हिजिट करावं लागेल कॉलेजेसमध्ये जाऊन. त्या कॉलेजला तुम्हाला विचारावं लागेल, जे काही प्रायव्हेट कॉलेजेस असतील, गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये मॅनेजमेंट कोटा नसतो. जे काही प्रायव्हेट कॉलेजेस असतील, तिथे तुम्हाला जायचं आहे आणि विचारायचं आहे, की तुमच्या कॉलेजेसमध्ये काही व्हॅकंट सीट्स आहेत का मॅनेजमेंट राउंडसाठी? जर ते असतील, तर ते सांगतील, "येस, आमच्याकडे आहेत." तुम्हाला जे काही आहे, ते तुम्हाला इन्फॉर्मेशन ते तुम्हाला देतील. एक तर तुम्हाला फॉर्म फिलअप करायला सांगतील किंवा ऑनलाईन त्यांचा कोणता फॉर्म असेल ॲडमिशनचा, ते तुम्हाला सांगतील आणि फी स्ट्रक्चर पण तुम्हाला त्यामध्ये सांगितली जाईल किंवा तुम्ही स्वतः विचारा, की फीज किती आहे? डोनेशन वगैरे या सर्व गोष्टी तुम्हाला ते सांगतीलच. ओके. सो अशा पद्धतीने हे इन्स्टिट्यूट, स्पॉट आणि मॅनेजमेंट राउंड या 3 राउंड याच्यामध्ये होणार आहेत. इन्स्टिट्यूट लेव्हल राउंडमध्येच या तिन्ही गोष्टी चालणार आहेत. सो पॅरलली तुमचं मॅनेजमेंट राउंड सुद्धा होईल आणि पॅरलली स्पॉट राउंड सुद्धा होईल. इट इस अ रिस्क आहे. तुम्हाला रिस्क घ्यायची असेल, ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉटमेंट झालेलं आहे, त्यांना असं वाटतंय, की आम्हाला कॅप राउंड 4 म्हणजे इन्स्टिट्यूट लेव्हल राउंडमध्ये पार्टिसिपेट करायचं आहे. डेफिनिटली पार्टिसिपेट करू शकता. रिस्क तुम्हाला घ्यायची आहे, डेफिनिटली घेऊ शकता. आणि ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉटमेंट नाही झालेलं आहे, त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, तेही तुम्हाला यामध्ये पर्टिक्युलरली सांगितलेलं आहे. ठीक आहे. आय होप तुम्हाला या सर्व गोष्टी समजल्या असतील. काही डाउट असतील, काही प्रश्न असतील, तर नक्की तुम्ही कमेंट सेक्शनला विचारा. नक्की मी आन्सर देण्याचा तुम्हाला नक्की प्रयत्न करेन. हा तुमचा चॅनल आहे, तर डेफिनेटली याला सबस्क्राईब सुद्धा करा आणि पुढे तुमचे जे काही फ्रेंड्स असतील किंवा तुमचे जे काही कलीग्स असतील, त्यांना सुद्धा हा व्हिडिओ पुढे शेअर करा आणि हे बेल आयकॉन आहे, त्याला प्रेस करा. थँक सो मच.